मंडळी, सतत सल्ले ऐकायचा कंटाळा येतो ना. म्हणूनच आज मी पुन्हा एकदा तुम्हाला माझ्यासोबत एका छोट्याशा सहलीला घेऊन जाते आहे. चला तर मग लवकर आपण ह्या रिसॉर्टमध्ये जाऊया. या रिसॉर्टमध्ये गेल्याबरोबर समोरच रिसेप्शनच्या बाजूला एक सुंदर असा डायनिंग एरिया बनवलेला आहे. या डायनिंग एरियामधून बाहेरचं सृष्टी सौंदर्य अतिशय सुंदर असं दिसत असतं आणि थंडगार वारा मनाला प्रसन्न करत असतो. या डायनिंग एरियामध्ये बसून तुम्ही तुमच्या जेवणाचा आस्वाद किंवा छान गरम गरम चहा आणि पकोडे याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. इथून सगळं सृष्टी सौंदर्य अतिशय सुंदर दिसतं. या रिसॉर्टमध्ये खालच्या बाजूला छोट्या छोट्या हट्स देखील केलेले आहेत. इथे बसून निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून तुम्ही छान गप्पा गोष्टी आणि सुंदर चविष्ट जेवण याचा मनमुराद आनंद घेऊ शकता. या रिसॉर्टमध्ये खाली उतरण्यासाठी एक सुंदर असा रस्ता तयार केलेला आहे. आजूबाजूला छान झाडं लावलेली आहेत. खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला स्विमिंग पूल आहे आणि या स्विमिंग पूलपासून पुन्हा एकदा तुम्हाला सृष्टी सौंदर्याचा अनुभव येतो. स्विमिंग पूलच्या उजव्या बाजूला अतिशय नीटनेटक्या अशा रूम्स बनवलेल्या आहेत. या रूम्समध्ये सगळ्या बेसिक सुविधा तुम्हाला मिळतील. या रूम्सचं सगळ्यात एक अट्रॅक्शन म्हणजे या रूम्सच्या गॅलरीमधून तुम्हाला हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा आणि पावसामध्ये चिंब भिजलेली धरती याचं नयनरम्य दृश्य दिसतं. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे अशा दृश्याचा अनुभव घेणं ही एक मेजवानीच असते. शहरामध्ये आपलं जीवन आजकाल खूप धकाधकीचं झालेलं आहे. कोणालाच निवांत वेळ मिळत नाही. अशा वेळेस आपण अशा ठिकाणी जाऊन 2 दिवस घालवले आणि निसर्गाच्या सानिध्याचा आस्वाद घेतला तर आपलं मन पुन्हा ताजंतवानं होऊन जातं. आपल्या मनातला ताणतणाव निघून जातो. आपल्या शरीरातले पंचमहाभूत जे आहेत पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं संतुलन राहायला मदत होते. रिमझिम पडणारा पाऊस, हिरवाईने नटलेले डोंगर, हातात गरम चहाचा कप आणि सोबतीला रफी किंवा किशोरदाचं संगीत. वा, क्या बात है. अरे हो, सांगायचंच राहिलं हे रिसॉर्ट कोणतं आहे. पुण्याजवळील खडकवासला येथील हे एक सुंदर छोटंसं असं रिसॉर्ट आहे. त्याचं नाव आहे वाइल्डरनेस्ट. इथे येऊन पावसाळी सहलीचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता.